शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। बळीराजासमोर शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीरपणे उभा राहिला आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून काही भागात खतर मान्सून पावसाने हजेरी लावली आहे। मी सध्या शिरूर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात आलेलो आहे। निमोने, लंगेवाडी, चव्हाणवाडी या परिसरात आहे। आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर पिके अक्षरशः पाण्याअभावी करपलेली आहे। जर या भागातील आपण पाण्याचे जे काही स्रोत आहे त्यांची जरी परिस्थिती पाहिली तर पाण्याचे स्रोत सुद्धा आटलेले आहेत। मी आता ज्या ठिकाणी आहे त्या शेताच्या बाजूला शेतकऱ्याची एक विहीर आहे। शेताच्या बाजूला असलेल्या ज्वारीचं पीक हे खतर पाण्याअभावी करपून गेलेलं आहे। जी काही विहीर आहे ती विहीर सुद्धा अक्षरशः तळ गाठलेला आहे, पाण्याचा थेंब नाही। जर आपण या भागातली दुष्काळाची परिस्थिती जर पाहिली तर या विहिरीच्या परिस्थितीवरून आपण अंदाज लावू शकता की किती गंभीर प्रमाणात या परिसरात दुष्काळाची दाहकता सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे। 50 फूट खोल आणि 50 फूट रुंद अशी ही विहीर आहे। भली मोठी विहीर आहे, मात्र विहिरीने अक्षरशः तळ गाठलेला आहे। त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याच्या नजरा खरं तर आभाळाकडे लागलेल्या आहेत। विहिरी असतील, जे काही पाण्याचे स्रोत असतील, तलाव असतील, ते सुद्धा आटलेले आहेत। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसमोर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न उभा राहिलेला आहे। राजाच्या नजरा खरं तर त्या आभाळाकडे लागलेल्या आहेत आणि एरे एरे पावसा म्हणण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवरती आली आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।